महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांच्या भेटीला महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवटीची मागणी करणार, राज्यातली गुंडगिरी विधानभवनापर्यंत पोहोचल्याची टीका. विधानभवनातल्या राड्यानंतरच्या कारवाईची विधानसभा अध्यक्ष दुपारी 1:30 वाजता माहिती घेणार, कुणाला शिक्षा देणार, कोणते नवे निर्बंध लावणार याची उत्कंठा शिगेला. जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्याला अटक केल्यानंतर आमदार रोहित पवारांची पोलिसांना दमदाटी, आझाद मैदान पोलीस स्टेशनमधला व्हिडिओ समोर. कार्यकर्त्यांसाठी आवाज वाढवला म्हणजे दमदाटी नव्हे, रोहित पवारांचं स्पष्टीकरण. जितेंद्र आव्हाडांचं कार्यकर्त्यांसह मध्यरात्री विधानभवनाच्या गेटवर आंदोलन, नितीन देशमुखांना पोलीस स्थानकात घेऊन जाताना आव्हाडांनी पोलीस जीप थांबवली. विधानभवन परिसरामध्ये हाणामारी करणाऱ्या आव्हाड समर्थक नितीन देशमुख आणि पडळकर समर्थक ऋषिकेश टकले यांना अटक, दुपारी किल्ला कोर्टामध्ये हजर करणार. दोघांवरच्या जुन्या गुन्ह्यांची पोलिसांकडून तपासणी. सहकार्याची चूक झाली, कारवाई व्हावी. विधानभवनातील मारहाणीवरती गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया, कार्यकर्त्यांना रोखलं का नाही असा प्रश्न विचारल्यावरती मात्र काढला पळ. काय अवस्था झाली आपल्या महाराष्ट्राची, विधानभवनातल्या हाणामारीवरती राज ठाकरेंची उद्विग्न प्रतिक्रिया. भविष्यात विधानभवनामध्ये आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही, राज ठाकरेंचा घणाघात. विधानभवनामध्ये काल गँगवॉर झालं, खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल. फडणवीसांनी आत्मचिंतन करावं, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची गरज, राऊतांचं वक्तव्य. हाणामारीनंतर व्हिजिटर्स येलो पासधारकांना आज विधानभवनामध्ये प्रवेश नाही, केवळ ग्रीन पासधारक सरकारी अधिकाऱ्यांनाच प्रवेश. तर पीएची अडवणूक केल्यामुळे अमोल मिटकरींचं आंदोलन. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज संध्याकाळी मीरा भाईंदरमध्ये जाणार. मराठी भाषिकांसाठी यशस्वी मोर्चानंतर राज ठाकरेंची मीरा रोडमध्ये सभा, मनसेकडनं टीजर जारी. मराठा समाजाकडनं आज अक्कलकोट बंद, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांवरील शाईफैकीचा निषेध, मराठा समाजाचा भव्य मोर्चा. जालना जिल्ह्यातल्या 10 मंडळांमध्ये अतिवृष्टी, बदनापूर तालुक्यामध्ये शेतांना तलावाचं स्वरूप. तीर्थपुरी महसूल मंडळामध्ये सर्वाधिक 117 मिलीमीटर पाऊस. बारामतीमध्ये बँक मॅनेजरची बँकेतच आत्महत्या, बँक ऑफ बडोदाचे शाखा व्यवस्थापक शिवशंकर मित्रा यांनी गळफास घेऊन आयुष्य संपवलं. बँकेच्या दबावामुळे आत्महत्या करत असल्याचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.